एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय। मित्र हो, नमस्कार। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडली, भाजपासोबत जवळीक करून मुख्यमंत्री पद सुद्धा मिळवलं। आता पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले। अगदी नाराजीनं का होईना, मनाविरुद्ध का होईना, इच्छेविरुद्ध का होईना, पण त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं। बघा, शिवसेना फोडल्यानंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, तरीही गद्दारी हा शब्द काही पुसला जात नाही। ते 50 खोके एकदम ओके याचा उल्लेख अधूनमधून होत असला तरी गद्दारीचा मात्र न पुसणारा शिक्का तर बसलेला आहे। खरं तर बघा, हा विषय आता जुना झालेला आहे, पण स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने एका जुन्या जखमावर खपल्या ओरबाडून काढल्या आणि एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांना मोठ्या वेदना झाल्या। अर्थात कुणाल कामरा यांनी नाव तर कोणाचंच घेतलं नाही, म्हणजे त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचा उल्लेखही केलेला नाही, पण त्यांना काय म्हणायचं आहे, कोणाबद्दल बोलायचं आहे हे काही लपून राहिलं नाही। या कामरा यांनी एक विडंबन गीत गायलं। खरं तर त्यांनी दाढीवाल्याची हजामत केली असं ठाकरे सेनेनं म्हटलं आहे। कामरा यांचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं, चर्चेचं ठरलं, वादाचं तर ठरलं, कारण शिंदे समर्थक प्रचंड संतापले, खवळले आणि त्यांनी मोठा राडा सुद्धा घातला। महाराष्ट्रातील निवडणुकीपासून यांनी जे केलं त्याबद्दल बोलावंच लागेल। आता यांनी जे केलं, आता यांनी कुणी त्यांनी म्हटलं नाही, ते तुम्ही आम्ही समजून घ्यायचं। महाराष्ट्रातल्या निवडणुकीपासून यांनी जे केलं त्याबद्दल बोलावंच लागेल। शिवसेना भाजपमधून बाहेर आली, पुन्हा शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली, एनसीपी मधून बाहेर आली, एका मतदाराला 9 बटन दिले। ठाण्यातील एकानं हे चालू केलं असं सांगत या कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता विडंबन गीतातून अक्षरशः सालटी सोलून काढल्या आहेत चक्क। साहजिकच तेवढ्या वेदना, तेवढ्या यातना शिंदे समर्थकांना झाल्या आणि ते होणं स्वाभाविक आहे ना हो। साहजिकच शिंदे समर्थकातून संतापाच्या प्रतिक्रिया देखील उमटल्या। कुणाल कामरा यांनी काय म्हटलं बघा, म्हणजे त्यांचं ते विडंबन गीतातून त्यांनी काय काय म्हटलंय तुम्ही लक्ष देऊन ऐका। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छिप जाए। एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय। मंत्री नहीं वो दल बदलू है, मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए। जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोद में मिल जाए। तीर कमान मिला है इसको, तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे। ठाणे की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा हाय। बघा, म्हणजे 3 वर्षापूर्वीच्या राजकीय घटनावर जे काही त्यावेळेला पक्ष फोडाफोडी, सुरत मार्गे गुवाहाटी वगैरे जे काही सगळं जे झालेलं होतं त्याला आता काही वर्ष तर उलटलेली आहेत, पण त्या सगळ्या राजकीय घटनाक्रमावर किंवा त्या घटनावर कामरा यांनी हे गीतामधून भाष्य केलं। शिंदे समर्थक खवळले, अहो त्यांनी स्टुडिओत घुसून मोठी तोडफोड केली, राडा देखील केला। बघा, ते स्वाभाविक आहे, सत्तेत असलेल्या नेत्यांच्या समर्थकांना बरंच अभय असतं नेहमी। अर्थात सत्ता कोणाचीही असो, कार्यकर्ते असे सुटतात।
उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र या गाण्यावर आणि कुणाल कामरा यांच्यावर प्रचंड खुश आहे। त्यांनी कामरा यांचा हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। शिवाय दाढीवाल्याची हजामत झोंबली म्हणून मिंदे गटाकडून सेटची तोडफोड केली असं देखील म्हटलेलं आहे। कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल झालेलाच आहे, पण तसाच गुन्हा स्टुडिओत तोडफोड करणाऱ्या सगळ्यावर दाखल करावा अशी मागणीही होऊ लागली आहे। कुणाल कामरा यांची कुणी बाजूही घेत आहे, म्हणजे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे वगैरे या सगळ्या गप्पा गोष्टीवर आणि कोणी विरोधी करीत आहे। कलावंताचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित असावं असं देखील कुणी कुणी म्हटलं आहे, तर शिंदे समर्थकातून मात्र तीव्र पडसाद उमटले आहेत। त्यातूनच तो राडा झाला, तोडफोड झाली वगैरे वगैरे। पण या सगळ्या गोंधळामध्ये कामरा यांचं हे गाणं मात्र भलतंच प्रसिद्ध झालं आणि ते सगळीकडे पोहोचलं नाहो। कदाचित कुणी सांगावं एरवी हे सगळ्यापर्यंत पोहोचलंही नसतं, पण या सगळ्या वादाचं प्रकरण जेव्हा उद्भवलं त्यामुळं प्रत्येकाला या गाण्याबद्दल उत्सुकता लागली आणि जो तो हा व्हिडिओ पाहू लागला। बघा व्हिडिओत काय होतं ते तर तुम्हाला सांगितलं, त्यांनी काय म्हटलं आहे, कुठले शब्द वापरलेले आहेत हे तर मी तुम्हाला सांगितलं। आता या गाण्यावर तुम्ही काय म्हणाल? शिंदे समर्थकांनी केलेल्या तोडफोडीवर तुम्ही काय म्हणाल? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।